तर गाईज आम्ही एवढी आता शॉपिंग केली आहे टोटल या दोघांनी. नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलवरती. मी मुन्ना जेवण स्वतः मला परत एकदा तुमचं स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग वरती. तर खूप दिवसांपासून तुम्हाला माहितीच आहे की आपल्या चॅनलवरती ब्लॉग नाही. दिवस म्हणण्यापेक्षा मी खरं सांगतो तुम्हाला की 7 ते 8 महिने आपल्या चॅनलवरती ब्लॉग नव्हते. कारण मी कामात थोडं खूप म्हणजे खूप व्यस्त आहे. त्यामुळे मला वेळच भेटणार युट्यूबसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि काही बोलू आता तर आता वेळ मी थोडा काढलेला आहे. तर आज ब्लॉग बनवण्याचं एकच रिझन आहे, ते म्हणजे की मी एक गोष्ट आहे ना स्पेशली माझ्या भाच्यासाठी मागवली होती आणि ती गोष्ट आज आलेली आहे. मग मी तर खूप म्हणजे एवढा एक्साइटेड आहे, खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे, खूप आनंदी आहे. मला ती गोष्ट ओपन करायची होती. मी डायरेक्ट ओपन करूनच त्याचा व्लॉग मी बनवणार होतो आणि डायरेक्ट आपला जो हा ग्रीन पडदा आहे ना तिथेच मी तो व्लॉग बनवणार होतो. पण विचार आला की मी ज्या व्यक्तीसाठी ती गोष्ट घेतली आहे तर तोच व्यक्ती ती गोष्ट ओपन करून दे. मग तो असा विचार आल्यानंतर आहे ना, तर आता आपण जाणार आहे दीदीच्या घरी आणि दीदीच्या घरी जाऊन माझ्या भाच्याला त्याचं गिफ्ट मी देणार आहे, जे तिचा वाढदिवस होता 4 तारखेला. तुम्हाला सांगतो ही मी गोष्ट मागवली होती 10 तारखेला, कारण वाढदिवसानंतर माझ्या डोक्यात आलं की ही गोष्ट आपण त्याला देऊ आणि त्याला आवडेल पण ती गोष्ट, म्हणून मी ती गोष्ट मागवली आहे. ती गोष्ट तुम्हाला खरं सांगतो 1 आठवडा तर लागला ती गोष्ट येण्यासाठी. तर ती गोष्ट फायनली आलेली आहे. तर आपण जायचं आहे दीदीकडं आणि माझ्या भाच्याला ती गोष्ट देतो आणि ते अनबॉक्सिंग तो स्वतः करेल. तो आहे फक्त 1 वर्षाचा आहे आणि माझ्यासाठी तो सर्व काही आहे. आणि काय बोलू, खूप साऱ्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला बोलतच राहणार आहे. वरनं जाऊन आल्यानंतर पण मी तुम्हाला थोड्याफार गोष्टी ज्या आहेत तुम्हाला रिएक्शन पण दाखवतो की त्याचं रिएक्शन कसं असणार. ते सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. आणि सर्वात आधी आपल्याला आता जायचं आहे गावात. तर आदित्यला फोन लावला, आदित्यला घ्यायचा आहे हुडी. तर आता थंडी पण खूप चालू आहे, कारण इथं विषय कसा आहे कोल्हापुरात की दिवसभरात खूप गरम होतं आणि रात्रीच आहे ना खूप थंडी वाजते, असा विषय चालू आहे. तर तिला हुडीच घ्यायची आहे. तर आता आम्ही जाणार आहे गावात आणि गावात जाऊन एका शॉपमधनं त्याला हुडी घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण जायचं दीदीकडे गेल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवतो रिएक्शन बाळाचं. मग सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत राहतो. नवीन असं चॅनलवर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन ब्लॉग मी टाकत राहणार आणि नवीन नवीन तुमच्यासाठी कॉन्टेंट आता बनवत राहणार. आता मी वाट बघत आहे आदित्यची. आदित्य आता घरातून निघलेला आहे. तो आता 5 ते 10 मिनिटात येईल आणि विजयला तर 8 साडेआठ वाजतील. विजय येईल. देवराजचा पण कॉल आलता, देवराज पण येणार आहे आणि देवराजला पण बोलवलं आहे. तर गाईज आम्ही एवढी आता शॉपिंग केली आहे टोटल या दोघांनी 3,500 रुपयाची शॉपिंग केली तिथे. आणि या सर्व गोष्टी घेतल्यात, एक 5-6 गोष्टी तर हिने घेतलेल्या आहेत तिथून. तर आता आपापल्या घरला सगळी चाललेले आहेत. तर जाऊया. तर आता पहिला आपण जाऊया. तर गाईज थोडी भूक लागलेली आहे, नाश्ता करायला थांबलो आहे. तर कारण घरला जाऊन जेवायचं आहे, त्यामुळे थोडं नाश्ता करूया आपण आणि तुम्हाला नाश्ता दाखवतो मी काय मागवले का नाही ते दाखवतो. कारण ते आता वाजले आहेत 9:30 आणि घरला जाऊन मला आणि जेवायचं आहे, त्यामुळे ना थोडाच हलका नाश्ता मागवलेला आहे, तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघा चिकन 65 मागवलं आहे आणि थोडं कारण घरात जाऊन जेवायचं आहे, त्यामुळे एक नाही फक्त 65 मागवलेलं आहे. पलटी कर खोल बोल खोल
काढ. तू हात पकडतोस का? हा. कोण आहे? बाल बालच की कोण आहे? तर गाईस मी आता घरी आलो आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आज झाला. जो माझा भाचा आहे तो खूप एक्साइटेड होता आणि त्याच्या चेहऱ्यावरती ते हास्य खूप म्हणजे खूप काही गोष्टी दाखवत होतं आणि मला पण खूप छान वाटलं आणि पूर्ण फॅमिलीला खूप छान वाटली ही गोष्ट बघून फ्रेम ते. आणि विषय कसा होता की ही फ्रेम तिचा वाढदिवस होता 4 तारखेला, 4 नोव्हेंबरला. आणि विषय कसा झाला की मी 4 नोव्हेंबर नंतर मी डायरेक्ट 10 तारखेला ही ऑर्डर केली फ्रेम. मग 10 तारखेला ऑर्डर केली, त्यानंतर ती फ्रेम आली माझ्याकडे डायरेक्ट एक 5 ते 6 दिवसानंतर मला ती फ्रेम भेटली. आणि मी 5 ते 6 दिवस कंटिन्यू कामात होतो, थोडं खूपच व्यस्त होतो, त्यामुळे मला डायरेक्ट त्यावेळेस व्लॉग बनवता आला नाही. पण माझ्या डोक्यात ती गोष्ट होती की मी त्या फ्रेमचा व्लॉग बनवणार आणि मी तो आज बनवलाच. आणि असेच नवीन नवीन मी व्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतच राहणार. दीदी तर दररोज मला विचारायची की कधी फ्रेम येणार आहे, कधी आली की नाही अजून. दररोज दीदीचा कॉल असायचा मला की बाबा फ्रेम कधी येणार आहे. म्हणजे सर्वांना बघायची होती, खूप एक्साइटेड होते सर्वजण. आणि फायनली हा व्लॉग एंड करूया आता. मी पण घरी आलो, सर्वजण घरी गेले. देवराज गेला आपल्या घरी, विजय गेला आपल्या घरी आणि आदित्य पण आपल्या घरी गेला. आणि मी जस्टच घरी आलो आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 11. तर आम्ही इथनं निघालो 7:30 वाजता. तर पहिला जाऊन आदित्यला कपडे घेतले. थोडं हुडीज पाहिजे होती त्याला, कारण आमच्या इथं थंडी वाढत आहे तुम्हाला मी सांगितलं. तर त्यामुळे सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि आता मी घरी आलो. एक गोष्ट मला सांगायची होती, मी तुम्हाला सांगतो की जे माझे हे 4 मित्र आहेत, देवराज, आदित्य आणि विजय, 4 म्हणलो, मला धरून मी 4 म्हणतो, तेवढं समजून घ्या. देवराज, आदित्य आणि विजय हे माझ्या आयुष्यात आहे ना सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहेत. म्हणजे कधी पण मी दुःखात असलो, सुखात असलो, ते माझ्या पाठीशी असतात. कायम मला सपोर्ट करतात. सर्व गोष्टीमध्ये मला सपोर्ट त्यांचा असतोच. आणि कधी असं मी बघितलं नाही की बाबा हां, मला एकटं सोडले त्यांनी. खूप काही अशा अडचणीतनं मला त्यांनी बाहेर काढले. पण माझ्या मित्रांसाठी 2 शब्द मी बोलेन, लव्ह यू सो मच. आणि कायम असंच माझ्यासोबत राहावा. माझा भाचा आहे, तो फक्त 1 वर्षाचा आहे आणि खूप म्हणजे खूप माझ्यासाठी खूप म्हणजे एक वेगळी एक्साइटमेंट होती त्याला पाहून. कारण मी जातो त्याला दररोज 1-2 दिवसात मी जाऊन त्याला बघतो. पण अशी काहीतरी गोष्ट घेतली आणि तिला ती छान आवडली. मग मनाला पण भारी वाटते ती गोष्ट आणि खूप छान वाटलं. आजचा दिवस चांगला गेला. तर लव्ह यू ऑल. तुम्ही पण माझी फॅमिलीच आहे. आय लव्ह यू सो मच. आणि तर आता आपण व्लॉग एंड करूया. व्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आलोच मी. Yeah.